पाणी हवंय? मिस्टर कर्णिक, यू मे प्रोसीड नाउ. माय लॉर्ड, ॲक्च्युली ॲडव्होकेट राघव कर्णिक यांनी कोर्टाकडे एक लेटर पाठवलं होतं की त्यांचा खूप मोठा अपघात झालाय. त्यांच्या पायालाच नव्हे तर डोक्याला सुद्धा मार लागला आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना आधीचं काहीही आठवत नाही. या राघवला आधीचं काही आठवत नाहीये, म्हणजे त्याच्या अपघाताबद्दलही त्याला आठवत नसणार. इवन त्यांनी या केसचा अभ्यास काय केलाय हे सुद्धा त्यांना आठवत नाहीये. तर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना या केसचा अभ्यास करणं कठीण जात आहे. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या क्लायंट वर्षा यांनी असं ठरवलंय की इथून पुढे ही केस मी लढावी. अर्थात ही केस आजच माझ्याकडे हँडओव्हर होतीये. त्यामुळे केस स्टडीसाठी मला काही दिवस मिळावे अशी मी कोर्टाकडे विनंती करतो. नाही माय लॉर्ड, ही केस मीच लढणार आहे. माय लॉर्ड, हे माझ्या बहिणीला न्याय मीच मिळवून देणार आहे. माझ्या बहिणीवर ज्याने अत्याचार केलेले त्याला शिक्षा सुद्धा मीच करून देणार आहे. आणि यासाठी मी दुसऱ्या कुठल्या वकिलांना काही अपॉइंट करत नाहीये. मीच ही केस लढणार आहे. ॲडव्होकेट राघव, तुम्हाला जर ही केस लढायची असेल तर वेळ वाढवून मिळणार नाही. केसची सुनावणी दिलेल्या तारखेलाच होईल. ओ मॅडम, त्याची अवस्था बघताय ना. 2-3 महिन्यानंतरची तारीख द्या, मला काही नाही. माय लॉर्ड, या केसच्या अभ्यासासाठी मला फार दिवसांची गरज नाहीये. तुम्ही जी काही तारीख दिलेली आहे त्याच तारखेला आम्ही केस लढणार. ॲडव्होकेट राघव, आर यू शुअर? म्हणजे ही केस तुम्हाला नक्की लढायची आहे ना? कारण कोर्टाला दिलेल्या पत्रात तुम्ही असं नमूद केलंय की तुम्ही ही केस ॲडव्होकेट संपत यांना हँडओव्हर करत आहात. येस येस माय लॉर्ड, हे खरं मी लेटर दिलं होतं, पण आता माझा निर्णय बदललेला आहे. ठीक आहे, मग यात फार काही बोलण्यासारखं नाहीच आहे. या केसची पुढची सुनावणी ही दिलेल्या तारखेलाच होईल. द कोर्ट इज ॲडजर्न. दादा केस नाही लढू शकणार आहे, तरी कशाला बोलला दादा की मी केस लढेन म्हणून? कळतंय? आता गायब होऊन चालणार नाही तुला. पुढच्या डेटला हजर राहायचं. चला. आनंदी, आता काय झालं? असं का केलं तुम्ही आज? नाही म्हणजे तुम्ही ठरवलं होतं ना केस नाही लढणार, वाद पण झाले, आपलं बोलणं झालं होतं याआधी, मग अचानक. ते मॅरेज सर्टिफिकेट त्याच्या आधीच्या लग्नाचं होतं आनंदी. हो माहितीये मला, पण ते नाहीये ना आपल्याकडे. कुठे ते तुम्हाला आठवत नाहीये? मनीषा नाव आहे. मनीषा नाव आहे.
त्या अतुलच्या पहिल्या बायकोचं नाव मनीषा आहे. हा अतुल तिला सुद्धा खूप मारझोड करायचा. ती पोरगी इतकी घाबरली की शेवटी त्याच्यापासून ती पळून गेली. हा, पण मी तिला शोधून काढलंय. आणि तिचा पत्ता पण आहे माझ्याकडे, मी तुला पाठवतो. तू जाऊन तिला भेट. तू त्या पत्त्यावर जा, त्या बाईला भेट आणि कसंही करून आहे ना तिला आपल्या जवळ घेऊन ये. आपल्याला गरज आहे तिची. हा हो. कर्णिक सर, तुम्ही स्वतः ही केस कंटिन्यू करताय, चांगली गोष्ट आहे. पण काय झालं ना, ही केस तुम्ही मला देणार होतात आणि आता अचानक परस्परच निर्णय बदलला. त्यामुळे माझ्या इमेजला धोका पोहोचतो ना. फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज समजून घ्या तुम्ही. आणि थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही माझी केस लढायला तयार झालात, कारण जर तुम्ही माझी केस लढायला तयार झाला नसता तर मला कधीच कळलं नसतं की माझी केस मीच लढायला हवी ती. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. वर्षा, आपलं निघायला हवं. चल. किती उशीर रे बाबा. एक वकील बदलायला एवढा वेळ लागतो का? ये ये बस. आई, तसं काही झालेलं नाहीये. दादांनी कोर्टात वेगळंच सांगितलंय. काय? आई, आपण आपली केस इतर दुसऱ्या कुठल्या वकिलाला देत नाही आहोत. आपली केस मीच लढणार आहे. अरे असं कसं? म्हणजे तूच म्हणाला होतास ना की आपण दुसरा वकील करूया. नाही, मला आनंद आहे. तू केस लढतोयस, जिंकणारच. नाही, मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा. पण तुला त्रास नाही ना होणार? दादा, तू शुअर आहेस ना? म्हणून तर मी हा निर्णय घेतलाय. पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो दादा. दादा, ते अतुलचं खरंच आधी एक लग्न झालं होतं का रे? आनंदी, तुझ्यामुळे राघवनी त्याचा निर्णय बदललाय. तो आता वर्षाची केस लढायला तयार आहे. आता काही प्रश्नच नाही. त्या माणसाचं आधी एक लग्न झालं होतं? बस 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 बस. हो, तो गावी असतानाच त्याचं आधी एक लग्न झालेलं आहे. आईबाबांनी पण काही सांगितलं नाही रे आपल्याला? अतुलने आणि त्याच्या आई वडिलांनी दोघांनी आपल्यापासून आणि वर्षापासून ही गोष्ट लपवून ठेवली. खरं तर अतुल सोबत त्याचे आई वडील सुद्धा तितकेच मोठे गुन्हेगार आहेत. वर्षा, तुला त्रास द्यायच्या आधी त्याच्या पहिल्या बायकोलाही त्याने तितकाच त्रास दिलेला होता. म्हणूनच तिनं पण त्याला सोडलं असेल. हे बघ वर्षा, तू असा अजिबात विचार करू नकोस की तुझ्या वागण्यामुळे तो तुझ्याशी असं वागत होता. तसं नाहीये. त्या माणसाची नियतच तशी आहे. त्याच्या पहिल्या बायकोलाही त्याने तितकंच छळलेलं आहे. तेव्हा तू अजिबात असं मनात आणू नकोस की तुझं काहीतरी चुकलं होतं. नाही, तू कधीच चुकीची नव्हतीस. अतुलला त्याच्या चुकीची शिक्षा नक्कीच मिळणार. वर्षाताई, तुम्ही काळजी करू नका. आपण हे केस जिंकलो ना तर फक्त तुम्हाला नाही, अतुलच्या पहिल्या बायकोलाही न्याय मिळणार. बघा तुम्ही. खरं तर ना, मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला हवी आहे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही माझ्यावर आहे. पण अर्ध्या अधिक गोष्टी मी तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवलेल्या आहेत. आता खरं तर मी जाऊन सगळं करायला पाहिजे, पण माझ्या या अवस्थेमुळे आनंदी, तुलाच आता तिकडे जावं लागणार आहे. ही काही कामं करावी लागणार आहेत. सो सॉरी फॉर दॅट. नाही अहो, सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? तुम्ही सांगा ना मला, आम्ही सगळेजण मदत करू. ही केस आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही सांगा काय करायचंय. बघ, त्या बाईचा मी तुला पत्ता दिलाय. त्या बाईला भेट, तिच्याशी बोल.
कसंही करून ती बाई एकदा कोर्टात आली पाहिजे, बस. तू जितक्या लवकर तिला भेटशील तर, म्हणजे अगदी आत्ता गेलीस तर. आता हो हो जाते. पण नाही, थांब थांब आनंदी, तू एकटी नको जाऊ. कारण एकतर तो एरिया बरा नाही आणि दुसरी गोष्ट माहित नाही ती बाई तुला कशी रिॲक्ट होईल, तुझ्यावर चिडली वगैरे तर. आनंदी, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर, सांग त्याला. एकटी नाहीये मी. दादा, मी जातो त्यांच्यासोबत. हा ठीक आहे. हा आनंदी, खरं तर मी आले असते, पण मी आल्यावर ती तिथे कसं रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही ना, म्हणून मी येत नाहीये. तू जाशील ना? नाही नाही वर्षाताई, तुम्ही थांबा. ह्यांची काळजी घ्या, ह्यांना अभ्यासात जरा मदत करा. आम्ही येतो जाऊ, तुम्ही काळजी नका करू. हा आई, येते. सांभाळू ना. वहिनी, आपण ज्यांच्याकडे चाललोय ते आपल्याला मदत करतील का? नाही म्हणजे आधीच त्यांची अतुलपासून सुटका झाली तर कोर्ट कचेऱ्याच्या फंदात पडतील. हो, पण अतुलमुळे त्यांना त्रास झालाय ना. त्यांना असं वाटू शकतं की आपल्याला त्रास झाला तसंच दुसऱ्या बाईलाही त्रास होतो. आपण त्या बाईला मदत करायला हवी, अतुलला शिक्षा व्हायला हवी. वहिनी, त्यांना जर का कोर्टात जायचंच असतं तर अतुल जेव्हा त्यांच्याशी चुकीचा वागला किंवा त्यांचं लग्न मोडलं तेव्हाच त्या तक्रार करण्यासाठी गेले असते ना. आनंदी, बरोबर बोलतोय हा. त्या बाईला ना नीट समजवलं पाहिजे, तिला साक्ष देण्यासाठी तयार केलं पाहिजे. आता तिची साक्ष सगळ्यात महत्वाची आहे. आपण समजावून सांगू त्यांना, कदाचित मदत करायला तयार होतील त्या. तसं झालं तर उत्तमच. Marriage is a social contract between spouse who accept to live with each other. Essential provisions. Provisions of the Domestic Violence Act 2005. 2005. Complaint against domestic violence. This is the format of application. दादा, काय झालं? मनीषाची साक्ष आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे वर्षा. अतुलने नक्कीच विराजला तिच्याबद्दल काही सांगितलेलं नसणार आहे, त्यामुळे आपली ही बाजू खूप स्ट्रॉंग आहे. हो दादा, पण ती मनीषा तयार झाली पाहिजे ना. ती होईल का तयार? आनंदी बोलते तिच्याशी, तर माहित नाही ती मनीषा कशी येते, पण समजून तर घेईल. चला, पुरे झाला अभ्यास. घ्या घ्या, चहा आणला मी माझ्या बाळांसाठी. ठेव का ग इथे? हो हो. बाई, केवढी जाडी पुस्तक आहेत. घे दादा. तू हे घे, मी पकडते ते. आई, तू चहा करून आणलायस? मग काय भूत येणार आहे माझं? मीच केला. नाही नाही, असं नाही. काय आहे, खूप थोडे दिवस राहिलेत ग केसला. आम्हाला रात्र रात्र जागून हे वाचावं लागेल, दादाला अभ्यास करावा लागेल. आई ग, हो का ग? आणि तूच म्हणतेस ना की आनंदी खूप छान चहा करते, हो ना? मग जेव्हा आनंदी असेल तेव्हा आम्ही चहा घेऊ. तू नको करत जाऊस.
तोपर्यंत जी काही स्फूर्ती वगैरे आणायची आहे ना ती आमची आम्ही आणू, है की नाही? तुझ्या गुडघ्यांना वगैरे कशाला उगीच त्रास ना. कळतायत तुझे टोमणे मला. काही वाटतं का तुला बोलायला? एवढा माझा गुडघ्यांचा त्रास असून सुद्धा मी करते तुमच्यासाठी, त्याचं काही नाही. माझ्या लेकाने वकिलीचा इतका मोठा अभ्यास माझा चहा पिऊन केलेला आहे. काय रे राघवा, केलाय की नाही? आई, चहा चांगला झालाय. चांगला झालाय की नाही बघ. आणते आम्ही अजून आहे. नको 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 बास ना. आणते आई चहा हो दे. आणते मी. कशाला म्हणाला चांगला झालाय. दादा, हा पत्ता सांगू शकाल? ही काय, हीच चाळ. हो ना. मनीषा ताई म्हणून कोणी राहतं का? मनीषा ताई नाही, बघा असतील आतमध्ये. बरं ठीक आहे. दादा, मनीषा नावाचं कोणी राहतं का हो इथे? मनीषा ना, हे काय तुमचं चौथं घर, ते बघा ते. धन्यवाद. मनीषा ताई? हो, तुम्ही कोण? मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. राघव कर्णिक? हा, त्यांच्या बहिणीचं लग्न अतुलशी झालं होतं. ते आता डिवोर्स घेत आहेत. केस बद्दल बोलायचं होतं जरा तुमच्याशी. आत येऊ? आत बोलूयात आपण. मला नाही बोलायचंय, तुम्ही जा. वहिनी, त्यांनी काही ऐकून न घेता दरवाजा बंद केला. हो, पण आता आपण बोलायला हवं यांच्याशी. यांना मनवायला हवं साक्ष देण्यासाठी. काय करायचं आता? ताई, ताई, ताई उघडा बरं दार. मनीषा ताई, उघडा बरं दरवाजा, बोलायचं होतं तुमच्याशी. वहिनी, मला असं वाटतं की त्यांना बोलायचं नाहीये आपल्याशी. अहो, पण असं कसं चालेल? आपल्याला बोलायलाच हवं त्यांच्याशी. आनंदी, तिच्यावरती प्रेशर टाकायला हवं. त्याच्याशिवाय ती दार नाही उघडायची. तू मोठ्याने बोल. तिला सांग की जोपर्यंत तू दार उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. सांग तिला. आणि तिला हे पण सांग, शेजाऱ्या पाचऱ्यांना त्रास होईल, मग आम्ही जबाबदार नाही. बोल. वहिनी, काय? कुठे काय? काहीच नाही. नाही, मी म्हणत होते की आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. त्या जेव्हा दरवाजा उघडतील तेव्हा उघडतील. आपण इथेच थांबूयात. आपण वाट बघूयात. पण आपण सगळं शांततेत सगळं सांभाळायचं. नंदू दादा, आपण कोणावर प्रेशर नाही टाकायचं. आपण इथेच थांबूयात. अहो, उघडा ना मनीषा ताई, तुमच्याशी थोडं बोलायचंय. 5 मिनिटं बस. मनीषा ताई, मनीषा ताई, दार उघडा बरं. हे बघा, मी मोठ्याने बोलेला, मग शेजारी पाजारी जमतील. चालणार आहे का तुम्हाला? त्यांनी जर विचारलं ना मला की तुम्ही का आरडाओरडा करता, तर मी सांगेन इथे मी का आलीये म्हणून. ऐकलं की नाही माझं? हे असं असतं. ही सीधी उंगली से निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. कळलं? जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलणार नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ऐका, आपलं बोलणं खूप महत्वाचं आहे. उघडा बरं दार तुम्ही. 1 मिनिट थांब. काय करू? एकदा काय बोलतात ते ऐकून घेऊ का? नाही, नको.
नको नको, एकदा अडकले मी यांच्या, परत ती चूक नको करायला.